आज या ठिकाणी माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या कुर्ला विधानसभेतीलच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून आज या ठिकाणी या भव्य रोजगार मेळाव्यासाठी आज बहुसंख्य तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा मेळावा आयोजित करताना संकल्पना तीच होती की आपल्या तरुणांना अधिकाधिक संधी मिळावी, त्यांना विविध प्रकारची दालनं जी आहेत, विविध कंपन्याज आहेत, त्यांचं माहिती त्यांना व्हावी आणि त्या कंपनीच्या मार्फत त्यांना अधिकाधिक सक्षमपणे जॉब मिळावे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला। याच्यामध्ये जवळजवळ 150च्याही वर कंपन्या सहभागी झालेल्या आहेत। याच्यामध्ये विविध कोर्सेससुद्धा इन्क्लूड आहेत, विविध कोर्सेस याच्याकडे शिकवले जाणार आहेत आणि हे कोर्सेस जशी पात्रता असेल एखाद्या विद्यार्थ्याची त्याप्रमाणे कोर्सेस शिकवून त्या कोर्सेसमधूनच पुढे प्लेसमेंटसुद्धा जॉबसुद्धा त्या ठिकाणी त्याला भेटणार आणि त्यामुळे एक मला वाटतं मुंबईतील हा पहिला असा उपक्रम असेल की जेणेकरून आज या संपूर्ण एक प्लॅटफॉर्म संपूर्ण या बेरोजगार तरुणांना आपण देत आहोत आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा आज आम्ही एक दिवस करून थांबणार नाही आहोत, त्याचा आम्ही एक सेल तयार करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून या कंपन्या संपूर्णपणे आपल्याला अटॅच राहणार। या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या तरुणांना इंग्लिश स्पीकिंगसुद्धा शिकवलं जाणार, त्याच्यामध्ये त्यांना AIच्या बाबतीमध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आणि सध्या नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने पुढे जे काही सर्व्हिसच्या संधी आहेत, टेक्निकच्या संधी आहेत त्याच्यासुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना दिलं जाणार। सर आप यहाँ से 2 बार विधायक रहे हैं, तीसरी बार आपको लोगों ने भरोसा किया है। सर ऐसे कितने कार्यक्रम अब तक आपके कार्यकाल में लगाए गए हैं रोजगार को लेकर? नक्कीच सगळ्या बाजूने आपण विचार करू की या बाबतीमध्ये नक्कीच तरुणांना कसा फायदा होईल। त्याच्यामध्ये आता रोजगाराचा आपण कार्यक्रम केला, आपण बघितलं असेल तर मागे आपण हेल्थ कॅम्प केलेला आहे। असे जे लोकांना उपयोगी पडणारे उपक्रम आहेत, आई सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा आपण सेवा कार्य चालू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं लोकांना जे गरज आहे, नागरिकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रामाणिक तर महिला सक्षमीकरणचं बोललं जातं आणि आज महिलाही कुठेतरी सक्षम होईल। आपण बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण जर जाल तर ज्या कंपन्या आपल्याकडे 150 कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आहेत। त्याच्यामध्ये अपंगांसाठी सुद्धा आपण एक सेट ठेवलेला आहे, कारण काही कंपन्यांमध्ये एक रात्री कोटा असतो अपंगांसाठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक अपंगांना त्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे महिलांसाठी सुद्धा एक वेगळं दालन आहे, त्याच्यामध्ये आपण कोर्सेस आहेत, म्हणजे ब्युटी पार्लर कसे चालवावे, कसे हवे, मेहंदी कोर्सेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत त्या पात्रतेनुसार। आता काही महिला किंवा आता तरुण आजच्या महिला तरुणी आहेत त्यासुद्धा अधिकारी चांगल्या शिकलेल्या आहेत, त्यांना ग्रॅज्युएशननंतर संधी उपलब्ध होत नाही, त्यांना ही संधी आपण आज या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत। त्याच्यामध्ये त्यांना शिकून कोर्सेस शिकून सुद्धा प्लेसमेंट म्हणजे नोकरीसुद्धा त्यांना उपलब्ध ताबडतोब कसलाही चार्ज न घेता। आता हे जे आम्ही रोजगार मेळावा केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही तरुणांकडून कुठलाही चार्ज न घेता संपूर्णपणे मोफतपणे हा उपक्रम आपला सुरू आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीकडून आपण पैसे न घेता त्यांना संपूर्णपणे प्लेसमेंट आणि कोर्सेस हे केले जातात। सर मुख्यमंत्री काही कंपन्या वेळेवरती पगारही देत नाही, अनेक लोकांना रोजगार तर भेटतात पण अनेक कंपन्या पगार देत नाही, त्यामुळेही युवकांमध्ये फार अडचणीचं चित्र असतं, काय सांगतो? आता बघितलं असेल तर या ज्या कंपन्या आलेल्या आहेत आमच्याकडे त्या कंपन्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही मोजून वापरूनच त्या कंपन्या या ठिकाणी बनवल्या, पण ज्या कंपन्यांची विश्वासार्हता चांगली आहे, ज्या कंपन्यांकडून व्यवस्थित पेमेंट दिलं जातं आणि ज्या कंपन्या व्यवस्थित आपल्या मार्केटमध्ये दम धरून आहेत अशाच कंपन्या आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि नक्कीच त्या कंपनीच्या माध्यमातून आमच्या युवकांना चांगली संधी प्राप्त होईल। सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने 10 लाख लोगों को रोजगार देने की बात की थी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना की शुरुआत की गई थी, लेकिन कहीं ना कहीं अब भी युवा बेरोजगार है। आप देख रहे हैं किस तरीके से लोग यहाँ पर युवा पहुँचे हुए हैं, आप इस पर क्या कहना चाहेंगे? सर जरूर इसमें युवा रोजगार के बारे में उद्योग डिपार्टमेंट के अंतर्गत MIDC में कालने जैसे भी रोजगार उपलब्ध होते हैं इसके लिए भी मैं एक शासन की ओर से भी एक रोजगार मेळावा लेने वाला हूँ, उसमें भी शासन की ओर से जो भी सुविधा प्राप्त होने वाली है उसके भी बारे में हम लोग सबको बताने वाले हैं।
किस तरह से अधिक सक्षम करके उनको नौकरी की उपलब्धता करें। सर, जिस तरह आज कार्यक्रम किया गया ऐसे और भी रोजगार को लेकर के और भी आगे भी कार्यक्रम होना चाहिए ऐसा लगता ऐसा है। है हम लोग जैसे आज हमने किया हुआ है प्रोग्राम, वैसे प्रोग्राम हम आगे जाके हम लोग करने वाले हैं। और इसमें हम लोग जैसे ही कंपनी हमसे अटैच रहने वाली है और जैसे ही लोग यहाँ हमारे पास आएंगे, जैसे आज आप देखे रहेंगे कुर्ला ही नहीं बल्कि मुंबई आसनगांव से बाहर से भी लोग बहुत सारे लोग यहाँ पे आए हैं। तो इसकी वजह ही यही है कि क्योंकि यह उपक्रम ज़्यादा करके कोई लेते नहीं है, क्योंकि इसमें कैसा है कि हम लोग मोफत सब एक कर रहे हैं। आयोजन केलं आहे, काय सांगाल याच्याबद्दल? आपले लाडके कार्यसम्राट आमदार मंगेशजी कोडाळकर यांच्या संकल्पनेतून कुर्ला विधानसभेत नेहरूनगरला या ठिकाणी करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा याचे आयोजन करण्यात आले। कुर्ला शिवसेनेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे। त्यामुळे अनेक तरुणांना या ठिकाणी त्यांच्या करिअरच्या वाटा कोणत्या आहेत याची माहिती दिली जाते आणि त्याचप्रमाणे त्यांना रोजगारी देण्याची संधी या ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल मी मनापासून मंगेश कोडाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि शिवसेनेचे मनापासून अभिनंदन करतो। सुशांत जी असे आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले लाडके एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण रोजगार मेळा ठेवलेला आहे। त्या ठिकाणी आपले आमदार लाडके सर्वांचे मंगेशजी कोडाळकर साहेब यांच्या नेतृत्वासोबत आज 132 कंपनीनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे आणि ते सहभागी झालेले आहेत सुविधांच्या आणि रिस्पॉन्स सकाळपासून आपण बघत आहे का लोकांचा खूप पाठिंबा आपल्याला भेटत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत 1000 लोकांचा एक भेटलेला आहे। त्याच्या पुढे जे युवा पिढी आहे तर लोकांचा खूप चांगलं आहे की जे असं तो प्रोग्राम ठेवायचा आम्हाला युवा अजून काय शिकता येईल। येतं सुरुवात पूढे आमचं काय खूप पुढे चांगलं आम्ही काय यंग पिढीची करू शकतो ते नक्की आम्ही बघू। कहीं ना कहीं ये रोजगार से युवाओं को और जो बेरोजगार है उनको रोजगार मिलने का बहुत अच्छा प्लेसमेंट लेके आए या म्हणजे युवासाठी ठेवलेला प्रोग्राम लोकांचा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे आम्हाला आणि लोकांचं म्हणजे असं मागणं आहे की असेच प्रोग्राम करायचं आम्ही तुमच्या सोबत आहोत। धन्यवाद। जय हिंद। जयनी जे माझ्या भावाने केलंय मोठा चांगलं सगळ्यांसाठी केलेलं आहे। ज्यांना रोजगार नाही आजच्या यामध्ये ते रोजगारासाठी पुढे सगळ्यांच्या पाठी धावत असतात। त्यांना इकडे कंपन्या येऊन भेटलंय त्यांना सगळं शुभेच्छा देईन आणि पुढील वाटासाठी ऑल द बेस्ट। जय महाराष्ट्र सभी को। जैसे आप देख सकते हो कि अभी यूथ स्ट्रगल कर रहे हैं जॉब के लिए, प्लेसमेंट के लिए। बहुत लोगों को दिक्कत भी होती है कि जॉब नहीं मिलता है, बहुत सारी अपॉर्चुनिटी है पर लोगों तक नहीं पहुंचते। पर आज जैसे मंगेश सर के और जय भाई के माध्यम से यहाँ पे एक भव्य जॉब मेला ऑर्गेनाइज किया और लोगों को इतना इजी वे दिया है कि लोग खुद यहाँ पे आते हैं, अपना नाम देके इतने सारे ऑप्शन है, एक ऑप्शन भी नहीं हजारों ऑप्शन है। जिस फील्ड में वो खुद को अच्छा समझ सकते हैं वो फील्ड के लिए वो अप्लाई कर सकते हैं। साथ ही साथ जॉब का तो ऑफर दिया ही दिया है, बट कुछ लोगों के इसमें एक स्किल्स की भी रहती है कि हमारे पास ये स्किल नहीं है पर हमको ये जॉब करना है। उनके लिए एक स्किल सेंटर भी रखा गया है जिसमें वो खुद जाके खुद को अपग्रेड कर सकते हैं और फिर उस फील्ड में जाके वो जॉब की अपॉर्चुनिटी भी, तो इनसे उनका करियर सेट होता है, उनको गाइडेंस मिलता है, उनका स्किल्स जो है वो भी डेवलपमेंट होता है। तो एक ये यूथ के लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है कि उनको 10 जगह के पास नहीं जाना पड़ता, वो एक ही जगह पे आके अपना जो है सब कुछ वो कर पा रहे हैं। तो इस माध्यम से जय भाई और मंगेश सर के लिए बहुत अच्छी चीज़ है कि वो सब यूथ के लिए इतना सोचे है कि वो आने वाले वक्त यूथ का है और यूथ ये सब अभी से तैयारी कर रहे हैं, तो ये बहुत अच्छा बेनिफिट होता है उनके लिए और सबके लिए। अगदी छान वाटतंय। प्रोग्राम खूपच छान प्रकारे आयोजित केलेला आहे। स्पेशल थँक्स टू जय कुडाळकर साहेब। असं नियोजन केलेलं आहे की मुलांना पुढे जाऊन